नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. काही नावं आहेत: धनंजय मुंडे, सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर. ही नुसती नावं नाहीये, त्या नावांमध्ये एक सामायिक भाग आहे. आता तुम्ही म्हणाल धनंजय मुंडे आणि सुरेश धस आम्हाला माहिती आहे, त्यांच्यामध्ये भांडण चालू आहे, सुरेश धस धनंजय मुंडेंच्या मागे लागलेले आहेत. पण याच्या पलीकडे ही जी 4 नावं तुम्हाला सांगितली आणि सध्या तरी 4 नावं, आणखी नावं वाढू शकतात. या नावांमध्ये एक कॉमन गोष्ट अशी आहे की या सगळ्यांचे जे पित्ते असतात, ज्याला हेंचमन नावाचा एक इंग्लिश शब्द आहे, पित्ते, ज्याला मराठी साध्या सुध्या शब्दामध्ये पित्ते म्हणतात. उजवे डावे हात म्हणतात. डावा हात नसतो, उजवा हात असतो, डावा हात नसतो. तर या लोकांना घेऊन ही मंडळी अनेकदा कंट्रोल करत असतात, गोष्टी कंट्रोल करत असतात आणि त्यासाठी या लोकांना गुंड लागतात. एखादं नाव वाल्मिक कराड समोर येतंय म्हणजे बाकीचे धुतल्या तांदळाचे नाही आहेत. कारण त्यानंतर खोक्या नावाचा हा जो कोण इसम आहे तो बाहेर आला, तो सुरेश धसांचा माणूस. मग हे कमी म्हणून की काय, सोळंकेंचा एक माणूस आहे, तो सुद्धा कोणावर तरी अंगावर धावून जातो. आणि हे कमी म्हणून की काय, क्षीरसागरांचं सुद्धा असंच प्रकरण बाहेर येतं. आणि हे पाहिल्यानंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की या राजकारण्यांना स्वतःचं राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी अशी माणसं का लागतात? गुंडांशिवाय राजकारण होऊ शकत नाही का? पी साईनाथ यांचं एक पुस्तक होतं, दुष्काळ आवडे सर्वांना. तसं या सगळ्यांना एक एक वाल्मिक कराड, आपल्या खिशातला वाल्मिक कराड असा एक एक पित्ते लागतात का? आपले डावे उजवे हात लागतात का? याबद्दलचा एक मुद्दा या निमित्तानं 0 आवरमध्ये आम्ही घेतोय आणि त्यासाठी आज आपण हा 0 आवरचा घाट घातलेला आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण जातोय माझा पोल सेंटरमध्ये आणि बघणार आहोत कोणता हा प्रश्न आहे, लोकांना आपण काय प्रश्न विचारलेला आहे, ज्याची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून हवी आहेत. आणि तो आमचा प्रश्न काय? आमचा प्रश्न आहे, राजकारणात नेत्यांना यशस्वी होण्यासाठी गुंड पाळावेच लागतात का? होय आणि नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता, कारण कोणताही गोंधळ ठेवायचा नाहीये. जे काय असेल तर स्पष्टपणे तुम्ही सांगा. आमच्या एक्स हँडलवर, फेसबुकवर, यूट्यूबवर आणि इन्स्टावरती सुद्धा हा प्रश्न आम्ही शेअर केलेला आहे. तुम्ही हा बघू शकता आणि याच्यावरती तुम्ही उत्तर द्या, कारण कार्यक्रमाच्या शेवटी नेहमीप्रमाणे आम्ही या सगळ्या पोलचं उत्तर तुमच्यापर्यंत ठेवणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी, पाहुण्यांची ओळख करून देण्यापूर्वी, याच विषयावरती काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी तर अगदी मोठं विधान केलं. ते तर म्हणाले बीड हे अशा सापांचं बीड बनलेलं आहे. काय म्हणालेत एकदा त्यांची प्रतिक्रिया पाहूयात आणि सुरू करूया 0 आवरची चर्चा. बीड म्हणजे सापांचा बीड असतो ना, तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे. बीडाला शुद्धीकरण करायसाठी खरं म्हणजे आजपर्यंत सापाला दूध पाजलं, आता सापांना ठेचण्याची पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे. उद्या त्या बीड जिल्ह्यामध्ये निरपराध लोकांचे, शेकडो लोकांचे बळी जातील. त्याला जबाबदार कोण असणार? म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची, कोणी असू देत, ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे. आता वस्तुतः बीड जिल्हा आणि असं कोणतेही शहर स्वतःमध्ये वाईट नसतं. असा जिल्हा, असं राज्य, बिहार पण आता म्हणतात ना, बिहार झाला, संपूर्ण क्रांतीचा आंदोलनाचा आगाज जिकडून झाला होता, सुरुवात झाली होती, ते बिहार आहे. पण आज तरी सुद्धा बिहार गुंडगिरीशी जोडलं जातं. त्यामुळे बीड वाईट नाहीये. पण या सगळ्या घटनांमुळे डाग मात्र बीडवरती पडतायत आणि म्हणून प्रकाश महाजन सुद्धा आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे तर खास करून जाणार आहोत. बीड काय होतं, बीड ते जाणून घेण्यासाठी सगळेच गेस्ट आहेत आपल्यासोबत, सगळेच पाहुणे आहेत. आपण जाऊयात आमच्या गेस्ट सेंटरकडे. कोण कोण आहेत आपण पाहूयात. गेस्ट सेंटरला आपल्यासोबत आहेत प्रकाश महाजन. प्रकाश महाजनांचं एकतर ते मराठवाड्यातले आहेत, महाजन कुटुंबातूनच ते येतात आणि विशेष म्हणजे मस्साजोगमध्ये त्यांचे वडील व्यंकटेशराव महाजन होते, त्यांनी शाळा चालवलेली आहे. इतका त्यांचा जैविक संबंध आहे त्या गावाशी आणि बीडशी. त्याबद्दल ते बोलणार आहेत. बीड काय होतं याबद्दल ते सांगणार आहेत. जरा मराठवाड्यातल्या आमच्या प्रेक्षकांनी खास करून बघावं काय होतं बीड. आपल्यासोबत राम कुलकर्णी आहेत, भाजपचे प्रवक्ते, सरकारची भूमिका मांडतील, त्यांचं सुद्धा स्वागत. अंजली दमानी आहेत, ज्यांनी हे सगळे विषय लावून धरलेले आहेत आणि आता त्यांचं काम वाढतच चाललेलं आहे. विषय सुरू झाला होता वाल्मिक कराडपासून, आता रोज वेगळ्या फाईल्स यायला लागल्यात त्यांच्याकडे जाणार आहोत. लक्ष्मण हाके आहेत, ओबीसी चळवळीचे बिनीचे शिलेदार आहेत, कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. सगळ्यांचं स्वागत, आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे धनराज वंजारी आपल्यासोबत आहेत, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी. आणि धनराज वंजारींना बोलवायचं कारण म्हणजे मी नावं नाही घेणार. या कार्यक्रमासाठी जेव्हा आम्ही काही मान्यवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला की ज्यांनी बीडमध्ये सेवा बजावलेली आहे, हेतू हा की सिस्टीम एवढी फेल कशी काय होते, वर्षानुवर्ष फेल कशी काय होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आणि मी त्याच्यामध्ये त्यांना दोष देत नाहीये, पण यातली एकही व्यक्ती जी सेवा बजावून आता निवृत्त झालेली आहे, कोणालाही टीव्ही समोर यायचं नव्हतं. म्हणजे ऍक्टिव्ह असलेले पोलीस कणा नाही दाखवणार, रिटायर्ड झालेल्या पोलिसांना याबद्दल बोलायचं नाहीये,
मग सगळं काय मीडियानेच, हे सगळं धुणं फक्त मीडियानेच धुवायचं आहे? 0 आवरच्या आमच्या पाट्या वरवंट्यावरतीच ह्या गोष्टी आपण करणार आहोत का? याबद्दल कोणी बोलणार नाहीये? आणि मग अंजली दमानियांसारख्या कोणीतरी कार्यकर्ते असतात, मग त्यांच्याकडे सगळ्या फाईल्स येतात, मग पोलीस काय करणार आहे? रिटायर्ड पोलीस बोलत नसतील तर कोणी काय करायचं? असो, तो वेगळा विषय. मी आदर राखतो, मी त्यांची नावं नाही घेणार आहे, पण मला वाईट वाटलं की या गंभीर विषयावरती जर का पोलीसच बोलणार नसतील, रिटायर्ड होऊन बोलणार नसतील, तर मग आपण करायचं तरी काय? मी अंजली दमानियांकडे जातोय. अंजलीजी, विषय सुरू झाला होता वाल्मिक कराडपासून, पण आता तर ज्याला कॅन ऑफ बॉम्ब्स नावाचा एक शब्दप्रयोग आहे, तसं आळ्यांनी भरलेला डबाच बाहेर येतोय. प्रत्येकाचे स्वतःचे असे वाल्मिक कराड आहेत. काय सांगाल? नाही, ऍब्सोल्युटली. आपण हे पहिल्या दिवशीपासून ना, मी आज सकाळी मला एबीपी माझाकडनं जेव्हा हे सांगण्यात आलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं, माझी ना 28 डिसेंबरची मी मीडिया बाईट दिलेली होती, ती काढा आणि बघा. आणि मग मी ती स्वतःच त्यांना पाठवली. म्हटलं, याच्यात तुम्ही बघा, पहिल्या दिवशीपासून मी म्हणते की हा पॉलिटिकल ड्रामा सुरू झालाय. मला या पॉलिटिकल ड्रामामध्ये पडायचं नाहीये. माझ्या ज्या भावना आहेत त्या देशमुख कुटुंबासाठी आहेत. आणि कुठेतरी जो इतका घृणास्पद, इतकी निर्दयी अशी जी हत्या झाली आहे, हो. तर त्याच्यात न्याय मिळवून देण्यापुरती माझी हे सीमित आहे, माझा लढा सीमित आहे. आणि मी यांच्या मोर्चात जाणार नाही, कारण सुरेश धस काय, संदीप क्षीरसागर काय, ही सगळी मंडळी कोण आहेत, बजरंग सोनावणे काय, सगळ्यांच्या आपापल्या टोळ्या आहेत. सगळे हीच कामं त्यांच्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मला त्याच्यात जायचं नाहीये, त्यांच्याबरोबर उभं देखील राहायचं नाहीये. म्हणून त्या मोर्चात बीडमध्ये असून सुद्धा मी गेले नाही. मी म्हटलं, मी फक्त त्या कुटुंबाच्या न्यायासाठी लढेन. आणि तसंच ह्यूज बिट ऑफ कॅन ऑफ वर्म्स हॅज ओपनड अप, आणि ते आता आपल्याला दिसतंय. खरंय हे. आणि ही मी मगाशीच म्हणालो तसं, कृपा करून बीडवासियांनी असा विचार करू नका की फक्त बीडला झोडपलं जात आहे का. सगळ्यांचे सबके हात शामिल आहे असं म्हणावं लागेल, अशी ही स्थिती आहे. आपल्यासोबत धनराज वंजारी सुद्धा आहेत. मी वंजारी साहेबांकडे जातो. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेले आहेत आणि गंभीर गुन्ह्यांचा छडा सुद्धा त्यांनी लावलेला आहे. वंजारीजी, माझा एक वेगळाच पहिल्यांदा प्रश्न, मी त्याच्यापासून सुरू करणार आहे. पोलिसांना, ऍक्टिव्ह पोलिसांना मीडियाशी बोलायची मुभा नसते, मी मान्य करतो. पण वरिष्ठांना सुद्धा जर का बोलायला वाटत नसेल की या गंभीर विषयावर बोलावं, काय असे त्यांना अनुभव आले होते की ज्याच्यामुळे सिस्टीम सडतात, पोलीस सुद्धा गप्प बसतात. मला एका व्यक्तीने तर असं सांगितलं, जर का आमदार फोन करून एसपीला झापत असेल, बदलीची धमकी देत असेल, तर आम्ही काय करावं? माझा तुम्हाला प्रश्न आहे, पोलीस यंत्रणा, जी सशस्त्र पोलीस दल आहे आपलं, ह्या मंडळींचे हात एवढे बांधतं कोण? ही अशी अवस्था का होते? गुंड असे का निपजतात? नाही, ही खरंच शोकांतिका आहे असं मी म्हणेल. ज्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे, आपण पोलीस अधिकारी आहोत, पण त्याशिवाय आपण भारताचे एक सुज्ञ नागरिक आहोत, हे विसरता कामा नये. निवृत्त झाल्यावर आपण आपली जबाबदारी एक सामाजिक व्यक्ती म्हणून, या समाजाचा एक पाईक म्हणून आणि संविधानाचा रक्षक म्हणून निष्ठापूर्वक निभावली पाहिजे, या मताचा मी आहे. लोकांना असं वाटेल की जिथे वर्किंग पोलीस ऑफिसर, निवृत्त पोलीस अधिकारी बोलत नाही, तिथे धनराज वंजारी बोलतात, म्हणजे धनराज वंजारीचा जीव वरती आला आहे का? तर ठीक आहे, चालेल, माझा जीव वरती आलाय असं समजून मी आज बोलणार आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला एकच सांगावंसं वाटतं, या देशामध्ये जे दहशतीचं वातावरण माजलेलं आहे, त्या दहशतीच्या वातावरणामध्ये कामावर असलेले आणि निवृत्त झालेले पोलीस अधिकारी या दहशतीत आहे. याचा अर्थ सामाजिक जनता ही किती दहशतमय वातावरणामध्ये जीवन जगत आहे, याचा विचार सुज्ञ जनांनी आणि महाराष्ट्रातल्या पुरोगामी जनतेने करायला पाहिजे. ही अतिशय भयावह स्थिती आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्या पद्धतीने केलं जातंय आणि होतंय, आणि हे आज होतंय असं मी म्हणत नाही प्रसन्न, हे आधी पण होतंय. अरविंद इनामदार सारखा कमिशनर आणि डायरेक्टर जनरल आलेला माणूस, त्याच्या 36 वर्षाच्या सेवेमध्ये 27 वेळा बदल्या झाल्या, पण ताठ करण्याचं IPS म्हणून त्याचं नाव घेतलं जातं, रिबेरोचं नाव घेतलं जातं, पळसटकीकरांचं नाव घेतलं जातं. अरे, शेवटी जनता या गोष्टीचा विचार करताय ना. तुम्ही का डोळेझाक करताय? जे तुमच्या विवेकाला पटतं ते विवेकपूर्ण विचार तुम्ही मांडलेच पाहिजे. खरंय. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन. पहिल्यांदा एक चर्चेचा पहिला राऊंड करून एक चर्चेचा टोन सेट करता येईल आपल्याला, त्यानंतर मी बाकीच्यांकडे जाणार आहे. आपल्यासोबत लक्ष्मण हाके सुद्धा आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. लक्ष्मण हाकेजी, माझा आपल्याला प्रश्न, या सगळ्या प्रकाराला जेव्हा हे सगळं सुरू झालं, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, सुरेश धस,
त्याला उघडपणे जातीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न झाला किंवा ते आलंच. माझा आपल्याला प्रश्न आहे की आता तर सगळेच आपल्याला दिसत आहेत, कुठलेच तुम्ही एक जात समाज धरू नका, सगळ्यांचेच आपापले पित्ते डावे उजवे हात आहेत. मग ही स्थिती आणली कोणी? आता काय म्हणाल तुम्ही? हे जातीय वळण मराठवाड्यामध्ये हे सहजासहजी आलेलं नाही. गेल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जी बी कुठली घटना घडली तर त्या घटनेकडे जातीय भावनेतून पाहिलं जातंय दुर्दैवानं, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि मी त्याच्यावर खूप काही तुम्हाला सांगू शकेन. पण या सगळ्या गोष्टी बघत असताना फक्त बीड जिल्ह्यापुरता आपण विचार करतोय. मित्र आहे सांगोला तालुका सोलापूर जिल्ह्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला. पण मी बीड पर्यंत जातो तोपर्यंत मी एक तुम्हाला खूप जबाबदारीने मी तुमच्या समोर विधान करेन की गव्हर्नमेंट कडून वाळू धोरण असत नाही किंवा गुन्हेगारी किंवा भटक्या जाती जमाती किंवा अॅट्रॉसिटी कायदा याच्याबद्दल प्रॉपर धोरण असत नाही. हे बघा, इकडे एकीकडे वाळूचं धोरण नसल्या कारणानं शासनाचा महसूल खूप मोठ्या प्रमाणात बुडवला जातो आणि मग प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तिथला लीडर, मग आमदार असो, खासदार असो, सभापती असो, आणि मग त्यांचे चेले चपाटे, आणि मग त्यांचा त्या प्रत्येक गावामध्ये त्या नदीची चाळण केली जाते, पर्यावरण डुबतं, तर तो विषय सोडून द्या. पण त्याच्याही पलीकडे जाऊन तिथं वाळू उचलण्याचा तो एक संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात उभा राहतो. आणि मग ती वाळू उचलली जात असताना मग आमदाराचा पाठिंबा हवा असतो, वरदहस्त हवा असतो, मग पोलीस स्टेशनवरती वरदहस्त हवा असतो, मग त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात भांडणं होतात. पुन्हा मग त्यामध्ये मग हे प्रश्न इंटरलिंक्ड आहेत सगळ्यांशी. मग पंचायत राजमध्ये सभापती कुणाचा, झडपी मेंबर कुणाचा, मग गावचा सरपंच कुणाचा, मग आमदार कोण, पालकमंत्री कोण. मग लक्ष्मण हाके, एवढं सगळं तुम्हाला कळतंय आणि तुम्ही सांगताय ते खरं आहे. असं असताना सुद्धा माझा नेता तो माझ्या समाजाचा म्हणून त्याला कॉर्नर केलं जातंय, असं का म्हटलं जातं? मग तेव्हा का नाही बोट ठेवलं जात की जेव्हा असे कोणी लोक लुडबुड करतात, तहसीलदाराच्या अंगावर जातात, त्याच्या वाळू माफिया त्याच्यावरती ट्रक घालतात, डंपर घालतात, त्यांच्यावरती कोणाचा तरी हात असतो, मग तो माणूस केवळ माझ्या समाजाचा म्हणून मी त्याची भूमिका घेणार, त्याच्या बाजूने बोलणार, असं का कोण वागत असतं? लक्ष्मण हाके तरी कधीही समाजाचा म्हणून किंवा ओबीसीचा म्हणून पुढे गेला नव्हता. पण तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू घ्यायचा प्रयत्न केला की नाही? आज सुद्धा धनंजय मुंडे वाल्मीकरणांच्या बाबतीत बोलताना सॉफ्ट कॉर्नर असतो तुमचा, हे खरं आहे की नाही? उत्तर ऐका, माझं एका मर्यादित परिप्रेक्ष्यामध्ये मी भूमिका घेतलेली होती की एका कम्युनिटीला ज्यावेळी त्यांचं रोस्टर काढलं गेलं, त्यांचे अधिकारी काढले गेले आणि आरोपींची नावं शोधून एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न ज्यावेळी केला, त्यावेळी मी एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून पुढे गेलो एका मर्यादित कालावधीसाठी आणि एकाच स्टेजवरती मी गेलो. पण जेव्हा या प्रश्नावरून ज्यावेळी बाजूला झाले किंवा त्याच्यावरती ज्यावेळी मतं व्यक्त व्हायची बंद झाली, तेव्हापासून लक्ष्मण हाकेंनी ना कधी कुठल्या आरोपीचं समर्थन केलंय, ना कुठल्या आरोपीचं समर्थन कुणीच करणार नाही. आणि मी त्याच्याकडे येईन, मी तुम्हाला ही सगळी सिस्टीम बनत असताना एक जाणवलेलं असं आहे की याच्यामध्ये समाज नावाच्या प्रकाराचा सुद्धा फार मोठा रोल आहे. कारण त्या समाजाला ती व्यक्ती मोठी वाटत असते आणि त्यातून जिथे जिथे असे समाजाचे पॉकेट्स असतात तिकडे त्या व्यक्तीतून कोणीतरी मोठी व्यक्ती होत असते, त्यांच्या डोक्यावरती त्या समाजातला राजकारणी असतो. मी तुमच्याकडे त्या सगळ्या नेक्सस बद्दल त्या सर्कलसाठी मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन. मी आता जातोय प्रकाश महाजन यांच्याकडे, आणि प्रकाश महाजन आणि त्यानंतर कुलकर्णींकडे सुद्धा मी जाईन सगळ्यात शेवटी, कारण याच्यावरती सरकारतर्फे काहीतरी बोलणं आलं पाहिजे. प्रकाश महाजन यांच्याकडे जाण्याचे खास कारण आहे, कारण ते स्वतः मराठवाड्यातले आहेत, मराठवाड्यावर प्रेम करणार आहेत. आणि नंतर तर मला कळलं की मस्सा जोगशी तर त्यांचा थेट संबंध, कारण त्यांचे वडील तिकडे शाळा मास्तर होते, त्यांनी शाळा सुरू करण्यामध्ये मदत केली होती. मला प्रकाश महाजनांना विचारायचं आहे, बाकीचं भ्रष्टाचार आणि काय चाललंय त्याबद्दल आम्ही सगळे डिस्कस करू. प्रकाश महाजन, मला सांगा, आज बीडचं जे वर्णन केलं जातं, बीड म्हणजे वाल्मिक कराड, बीड म्हणजे सोळंकेंचा कोणी माणूस असेल तो, किंवा क्षीरसागरांचा माणूस असेल तो, हे बीड होतं तरी कसं? कोण अशी माणसं होती की तुम्ही असं म्हणालात माझ्याशी बोलताना की विरोधी पक्षातला असला तरी आमचे हात त्याच्या पायाकडे जायचे, अशी कोण माणसं होती बीडमध्ये? प्रसन्न, मी मराठवाड्यातलाच नाही तर माझं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य हे बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, परळी आणि केजमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळं आत्ता जे काही तुम्ही बीडचं स्वरूप हिडीस दाखवता हे वास्तव आहे, पण बीड जिल्हा असा नाही आहे. इथं बसलेल्या कित्येक लोकांना माहीत आहे काय की आमच्याकडे एक हाके नावाचे इंजिनियर होऊन गेले, ज्यांचा आर्यभट्ट या उपग्रह सोडला त्यात फार मोठा सहभाग होता. किती लोकांना हे माहिती आहे की पंजाब हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातले जज होते ते अंबाजोगाईचे होते. किती जणांना माहिती की स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपली शैक्षणिक चळवळ ही अंबाजोगाईला सुरू केली. किती जणांना माहिती की अल्पसंख्याक कॉम्रेड बुरांडे हे बीड जिल्ह्याचे खासदार होते.
आणि आयुष्यभर पायात एक चप्पल आणि टिपिकल रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घालून त्याने आयुष्य काढलं. हा बीड जिल्हा होता हो. साहित्यामध्ये, कलामध्ये, संगीतमध्ये बीड जिल्हा खूप पुढे होता. तिथं सन्मान होता. पण बीड जिल्ह्यामध्ये एक प्रयोग करायचा, कुणाला तरी राजकीयदृष्ट्या संपवायचं म्हणून कुणाला तरी वर करायचं, ही प्रयोगशाळा बीड जिल्ह्यामध्ये 2000 सालपासून सुरू झाली. आणि हे जे आजचं जे सगळं नेतृत्व आहे, हे जे सगळे एकमेकावर आरोप करतात, हे सगळे एक थैले के चट्टेबट्टे आहेत. हे सगळे एकत्रच होते एक काळ. आता हे आपापल्या इलाक्यावर यांची भांडणं चालू आहेत. यांच्यामुळं बीड जिल्ह्याची फार बदनामी झालेली आहे. मी जसं सांगितलं की त्या मस्साजोगला माझे वडील केजला सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते आणि 1960 साली सरकारी शाळा ज्यावेळेस मस्साजोगला सुरू केली त्यावेळेस माझे वडील काही दिवस जाऊन पाहायचे त्या गावाला. मी गेलेलो आहे लहानपणी. अशा गावामध्ये असा प्रकार घडावा, खंडणी मागावी, हे कुठलं राजकारणाला? याला राजकारणाला पोसणारेच जे वर बसलेले होते तेच खरे दोषी आहेत. आज ते हात झटकून मोकळे झालेत. पण या लोकांनी यांची शेवटी वाल्मिक कराड निर्माण कोणी केला? लोकांना परळीत हे कळालं नाही की वाल्मिक कराड एवढे मोठे मोठे कार्यक्रम कसा घेतो? हा पैसा येतो कुठून? एखाद्याची जयंती, एखाद्याची पुण्यतिथी, एखाद्याचा वाढदिवस, हा पैसा येतो कुठून? हा गुंडगिरीतून, हा राजकारणातून मिळालेल्या पैशातून येतो. हा पैसा गोळा केला त्यांनी. आज वाल्मिक कराडने यांच्या डोक्यावर हात ठेवला तर सगळे हात झटकून मोकळे झाले. याच्यातला वाल्मिक कराडचा लाभार्थी कोण नाही आहे? वाल्मिक कराड यांनीच उभा केला. आणि आज मात्र तुमच्या अंगावर येऊ लागले की तुम्ही दुसऱ्याच्या घरात जाऊन वाकून पाहू लागले. ही खूप वाईट गोष्ट आहे. म्हणून आम्हाला खूप वाईट वाटतं की ज्या अंबाजोगाईला शैक्षणिकची पंढरी म्हणजे मराठवाड्याचं पुणे समजलं जायचं, आज परळीमध्ये कितीतरी चांगले लोक होऊन गेले. आज त्या परळीचं काय स्वरूप हिडीस झालं? आज परळीमध्ये कुणीही सज्जन माणूस बायका मुलं घेऊन राहायला तयार नाही. हेच परळी आम्ही पाहिलो का आम्ही आंदोलन केली, कारण आत्ताची जी नवीन पिढी राजकारणात आहे यांना सगळं आयतं मिळालेलं आहे. यांनी कुठल्याही प्रश्नावर राजकारण केलं नाही. कुठल्याही मी प्रकाशी मी तुमच्याकडे त्यासाठी आणखी काही मुद्दे घेऊन येणार आहेत, सामाजिक मुद्दे, की एक समाज असा उसवत कसा जातो, ज्या समाजांना अंकुश ठेवायचा, ज्या समाजासमोर आपण उभं राहिलो तर आपली लाज जाता कामा नये असं वाटायला हवं, तिथे गुंड आणि असे पुंड का वाढले आणि समाजातून का तयार झाले, हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. काही मुद्दे तर तुमच्यापर्यंत म्हणजे शेवटी असं आहे की बीडचं राजकारण, मराठवाड्याचं राजकारण हे मुंडे महाजनांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्वाभाविक आहे, मोठे नेते होते दोघे. त्याकडे मी जाणार आहे. त्यापूर्वी मी आता जातोय राम कुलकर्णी यांच्याकडे. राम कुलकर्णीजी, माझा आपल्याला प्रश्न आहे. एक काळ होता की ज्यावेळी या सगळ्यासाठी तुम्हाला बोट दाखवायला तेव्हाची फक्त आघाडी सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादी. आज गेली 10 वर्ष, त्यातली 2 वर्ष जर का सोडले तर 10 वर्ष सलग तुमच्याकडे सत्ता आहे. त्यातल्या विशेषतः बीडच्या बाबतीतले जी महत्त्वाची राजकारणी मंडळी होती, जी आता स्वर्गवासी झालेली आहेत, पण ती आपल्या पक्षाशी संबंधित होती. मग हे सगळं ढासळतं चक्र होत असताना आपण काय करत होता? आपण म्हणजे आपला पक्ष, शासन, प्रशासन सगळं. प्रसन्नजी, मी तुम्हाला सांगतो की तुमचं अभिनंदन एबीपी माझाचं करतो की बीड जिल्ह्याच्या सामाजिक प्रश्नावर तुम्ही फार मोठी चर्चा घडून आणताय. ही आता काळाची गरज आहे. बीड जिल्हा, प्रकाश मामानं सांगितलं की खरोखरच बीड जिल्हा हा कसा होता आणि आता काय चित्र निर्माण झालंय. म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीपात नव्हता. बीड जिल्ह्यामध्ये संत वाङ्मय होतं, बीड जिल्ह्यामध्ये साहित्य होतं आणि बीड जिल्ह्यात योगेश्वरी माता अंबाजोगाईची असेल, वैद्यनाथ प्रभू परळीचा असेल किंवा चंपावती बीड असेल, अगदी साधू संतांना नटलेला बीडचा हा चेहरा होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आजचा बीड जिल्हा, एक गोष्ट खरी आहे की बीड जिल्ह्याचं सामाजिक स्वास्थ्य अत्यंत बिघडलेलं आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे चित्र पुढे येते. मला असं वाटतं की 2014 नंतर बीड जिल्हा 2019 पर्यंत जो बीड जिल्हा पाहिला तोही बीड जिल्हा वैचारिक पातळीवर सामाजिक चळवळीमध्ये, राजकारणामध्ये. राम कुलकर्णीजी तुम्ही फारच तृतीय पुरुषी एकवचनीमध्ये बोलतायत की असं झालं असं नाही. आता तुम्ही तिकडे सत्तेमध्ये आहात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, जोपर्यंत धनंजय मुंडेंच्या बाबतीत ते पुरावे येत होते तोपर्यंत सगळं आपल्याला सुरेश दस सगळे आपले आणि छान वाटत होते, कारण ते भाजपचे नेते आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, आता त्यांचाच एक माणूस जेव्हा बंडलं काय वाटत असतो, भाषा कोणत्या प्रकारची वापरतो, कायदा हातात घेतो, माझा आपल्याला प्रश्न आहे, असे व्हिडिओ आले नसते, मी तुम्हाला एक हायपोथिसिस मांडतोय, असे प्रश्न जर का आले नसते तर आज देखील सुरेश दस यांचा हा जो कोणी खोक्या नावाचा माणूस आहे
आणि तो पर्यायाने तो भाजपच्या एका सेलचा पदाधिकारी पण आहे राम कुलकर्णीजी. माझा तुम्हाला त्या अर्थानं प्रश्न आहे, तुम्ही तरी आता कुठे गेला राधा सुता तुमचा धर्म, असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला हे हवंच होतं की आता सगळं सुरेश धनंजय मुंडेंचं बाहेर आलं आणि पाहुण्याच्या हातून विंचू मारला जातोय म्हणून तुम्हाला ते बरं वाटतंय, शेकोटीची ऊब वाटते तुम्हाला. पण आता सुरेश धसांचा सुद्धा जेव्हा खोक्या बाहेर आलेला आहे तेव्हा तुमचे सुद्धा खोकी उघडी पडतायत पुराव्याची. आता काय करणार आपण? नाही, सरकारनं या प्रश्नावर खोक्याच्या बाबतीत सुद्धा 2 गुन्हे दाखल झाले. शिरूर पोलीस स्टेशन आणि चकलांबा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. काल परवा म्हणजे एलसीबीचं पथक त्याच्या गाडी जप्त केलेली आहे आणि सध्या देखील त्याच्या पाठीमागे तो फरार आहे. त्याला अटक करण्याची पूर्णतः एसपी स्वतः नवनीत कावत याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय गृहमंत्री आमच्याकडे टिकटॅक आले, मीडियाकडे आले त्याचे टिकटॅक खोक्याचे, आमच्याकडे आले, मीडियाने त्याला गाठला, त्याचे इंडिव्हिज्युअल एक्सक्लुझिव्ह, म्हणजे आम्ही एकटे नाही, अशा आमच्या सगळ्या चॅनल्सने, आम्ही जी काही अर्धा डझन चॅनल्स आहोत मराठीतली, युट्यूब चॅनल्स मी धरतच नाहीये, या सगळ्यांनी टिकटॅक पण मारले, एक्सक्लुझिव्ह म्हणून चालवले, रोजच्या रोज चाललेले आहेत आणि तुम्ही म्हणता ते फरार आहेत. आता याबद्दल मी काय करावं? आणि तुम्हाला असं वाटतं का की हे आम्हाला पटणार आहे की तुम्ही म्हणताय त्यांना फरार आहे? स्वाभाविकरित्या त्याला पकडलं जात नाहीये, जसा की आंधळे पकडला जात नाहीये, किंवा जसा की कोरटकर पकडला गेला नाही. कोरटकर सुद्धा त्याला एक विशिष्ट त्याला विंडो देण्यात आली पळून जाण्यासाठीची. तशा प्रकारे हे सगळे चाललेले आहेत, आपापल्या मर्जीने येत आहेत, पोलिसांपर्यंत आले. म्हणजे वाल्मिक कराड पोलिसांपर्यंत आला, याबद्दल सत्कार करता आला असतं तर बरं झालं असतं पुण्यामध्ये. नाही प्रसन्नजी, ह्याच्यामध्ये आता तुम्ही स्वतःही पोलीस यंत्रणेशी बोला. खोक्याला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे, तो कदाचित अटकही होईल. पण असं नाही की सरकार पोलीस यंत्रणा त्याच्यावर काम करते आणि म्हणून अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर तात्काळ अटक म्हणा, गुन्हे दाखल करणं, अशी प्रक्रिया सध्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू देखील आहे. बरं, गुन्हे दाखल होत आहेत राम कुलकर्णी, यासाठी पोलीस विभागाचं अधिक अभिनंदन केलं पाहिजे. किमान गुन्हे तरी दाखल होत आहेत. गुन्हे म्हणजे पोलिसांचं खरं काम गुन्हे दाखल करणं नाहीये, गुन्ह्याचं प्रिव्हेन्शनसाठी ते आहेत, गुन्हे होऊ देऊ नये यासाठी ते असतात. पण असो, आता किमान पोलीस गुन्हे दाखल करतायत, हे जिकडे गुणवत्ता आहे तिथे आपण तरी काय करणार आणि राम कुलकर्णी तरी काय करणार? मी अंजली दमानियांकडे जातो. अंजलीजी, एकतर तुम्ही कौतुक केलं पाहिजे पोलिसांचं की ते गुन्हे दाखल करतायत, लिखापडीचं काम फार चांगल्या प्रकारे केलं जाते आपल्याकडे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की या निमित्तानं म्हणजे बीडच आपण सेंट्रिक करतोय, पण काही दिवसांपूर्वी एका महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांचे समूह संपादक म्हणाले की पुणे हे सुद्धा पुढच्या 5 वर्षात बीड होऊ शकतं. मुंबईची स्थिती मला माहित नाही काय कोणत्या दिशेने चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आणखी पण ते फीडबॅक येत असेल ना, कुठे काय काय चाललंय, तुमचा काय अंदाज आहे? नाही, प्रचंड प्रमाणात आता माझ्याकडे सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडनं डेटा येतोय. आता कालच मी ते एक लालसिंग राजपुरोहित नावाचा, आधी तो ठाकरे गटात होता, मग तो शिंदे गटात गेला, त्यांनी पण अशाच एका जोडप्याचं, ज्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता, अशा जोडप्याचं एक छोटूसं 245 स्क्वेअर फूटचं दुकान पण नाही त्यांनी सोडलं. आणि असे लालसिंग राजपुरोहित ज्याच्यात सगळ्यांची तेच मोडस ऑपरेंडी सेम, 20-25 माणसं, सगळ्यांच्या घर जप्ती करणं, अमुक करणं तमुक करणं. 35 FIRs आहेत या टोळीवर, 35. आणि काल परवाच्या दिवशी आम्ही 36वा केला. तर हे मुंबईत पण आहे, पुण्यात तर ती कोयता गँग आपण किती फेमस आहे बघितलंय, जालन्यातही तेच झालं, परभणीलाही तेच झालं, आता बीडला तर एकानंतर एक तर अख्खा कॅन ऑफ वर्म्सच बाहेर निघतोय. सगळेच वर्म्स आपल्याला वळवळताना दिसत आहेत. आणि जे आता म्हणाले की बाबा बीड पोलिसांनी FIR देखील केली आता सतीश भोसलेवर, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मला एवढंच सांगायचंय की माध्यमांपुढे 20-20 मिनिटं जो बाईट देऊ शकतो तो पोलिसांना सापडत नाही. एवढंच नाही तर तो कृष्णा आंधळे हा गेले 2.25 वर्ष, तब्बल 2.25 वर्ष फरार आहे. आणि फरार कुठे आहे? ऑन पेपर. पण तोच कृष्णा आंधळे, आपण तो जो सीसीटीव्ही फुटेज बघितलं, ज्याच्यात 6च्या 6 लोक, म्हणजे सुदर्शन गुळे, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, आंधळे, त्याच्याबरोबर राजेश पाटील पण होते, पोलीस अधिकारी. हे एका फरार गुन्हेगाराच्या बरोबर एका मीटिंग मध्ये आज जातात, खंडणी मागण्याच्या गंभीर मीटिंग मध्ये आज जातात आणि बाहेर येतात. आणि तरी फरार आहे कृष्णा आंधळे, 2.25 वर्ष. आणि ही आपण म्हणताय, जरा हे म्हणाले की आम्ही पोलीस शोधतात त्यांना आणि त्यांचं पथक लागलंय, कोणाच्या बुद्धीला पटेल? बरं, कोणालाच पटणं शक्य नाही. मी हाच मुद्दा घेऊन, अंजली दमानियांचा मुद्दा घेऊन मी जातोय.
धनराज वंजारी यांच्याकडे. वंजारीजी, एक माहिती अशी मिळते की हा जो आता फरार आहे खोक्या, की जो माध्यमांशी बोलतोय, माध्यमांना त्याचा कॉन्टॅक्ट मिळतो मात्र पोलिसांना मिळत नाहीये, पण असं म्हटलं जात आहे की स्थानिक प्रशासनाला त्याच्या मागे जाणं हे भीतीदायक वाटतंय. आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया मी ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांशी एकूणच बीडच्या राजकारणाबद्दल बोललो तेही म्हणत होते की डेंजर असतं, आम्हाला हात नाही लावतायत, आम्हाला फोन येतात. मला आपल्याला विचारायचं, असं होतं पोलीस प्रशासन, सशस्त्र पोलीस प्रशासन इतकं हतबल होतं तरी कसं? ही कीड सडवते तरी कशी अख्ख्या झाडाला? त्याबद्दल काय सांगाल? ह्याची सुरुवात कधी होते? त्याची सुरुवात होते राजकारणी आणि पोलिसातलं वरिष्ठ प्रशासन यांची अश्लील आणि अस्लाद युती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. तुम्हाला सांगतो, मनसुख हिरेंचं प्रकरण असेल, परमबीर सिंगाची कारकीर्द असेल, सचिन वाजेचं नाव असेल, पोलिसांना गाड्या धुवायला लावणारा आमदार असेल, राणे बंधू उठसूट पोलिसांबद्दल अपशब्द बोलतात ते असेल, बीजेपीचा एक MLA अनिल बोंडे नावाचा म्हणतो की पोलीस हे सरकारचे कुत्रे आहेत. पोलिसांच्या थोबाडाचा उल्लेख दस्तूर खुद्द मुख्यमंत्री सभागृहाच्या पटलावर करतात. बदलापूरमध्ये अभय शिंदेचं एन्काउंटर होतं, ते का नाही या खोके आणि खोक्यांचं होऊ शकत किंवा मग कराडचं होऊ शकत? ते कसे बरोबर व्यवस्थित जातात, हजर होतात? अहो, पोटसेकार प्रकरण घ्या पुण्याचं, ललित पाटीलचं ड्रग प्रकरण घ्या, या सगळ्यातून तुम्हाला काय दिसतं? त्या राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण आहे ते कशाच्या भरोशावर झालेलं आहे? पोलिसांच्या खच्चीकरणावर. आणि जेवढं पोलीस डिपार्टमेंट खच्ची कराल तेवढं यांचे गुन्हे करणं सोपं होतं. आणि जसं तू तुझ्या ओपनिंग मध्ये म्हणाल की तुला एक पोलीस अधिकारी नाव न घेता म्हणाला की मला MLAच्या धमक्या येतात, मग अशा वेळेला आम्ही कसं पुढे जायचं? आज पोलीस डिपार्टमेंटची परिस्थिती सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेपेक्षा अतिशय वाईट आहे. मी रोज अनुभवतोय, माझे सहकारी, माझे जे ज्युनियर अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतोय. इतके धास्तावलेले, घाबरलेले पोलीस ज्या राज्यामध्ये आहे, पोलीस प्रशासनाचा ताठ कणा राहिला नाही. जिल्ह्याचं प्रशासन तुम्ही प्लास्टिकच्या कण्याचं करून टाकले, कमिशनर प्लास्टिकच्या कण्याचे करून टाकले, कोणी ताठ कण्याचा ठेवलेला नाही. वंजारीजी, आपण विदारक स्थिती सगळ्यांसमोर मांडतायत आणि किमान आपण तरी हिंमत दाखवली. वंजारीजी, मला अजूनही हे कळत नाहीये की ते मान्यवर जे SP राहिलेले आहेत, मोठ्या पदावर राहिलेले निवृत्त आहेत आणि त्यांना आजही एक प्रकारचं संरक्षण, माजी पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जी IPS आहेत, कारण SP राहिलेत म्हणजे तो माणूस IPS असणार, प्रमोटेड असेल नाही तर UPSC असेल, ही मंडळी सुद्धा जर का तो कणा दाखवत नसतील, बोलत नसतील, तर मग बोलायचंय तरी कोणी? मग अंजली दमानिया मेल्या तरी चालतील, त्यांना गुंडांच्या धमक्या आल्या तरी चालतील, घाणेरडे त्यांना शेरे ऐकावे लागले तरी चालतील, पण आम्ही जे IPS राहिलेली मंडळी आहेत, आम्ही मात्र आमच्या निवृत्ती वेतन घेऊन घरामध्ये बसणार आहोत. बीडचं आणि महाराष्ट्राचं काही झालं तरी चालेल, पण या लोकांच्याही घरापर्यंत जर का गुंडाची उद्या थाप पडली तेव्हा त्यांना कळेल की आपण तेव्हा तरी बोलायला हवं. आपण लोकांना सुद्धा प्रश्न विचारला होता, त्याच्यावरती त्यांचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण जाऊयात माझा मीडिया सेंटरमध्ये आणि या प्रतिक्रिया जाणून घेऊयात लोक काय नेमकं म्हणतात. आपला प्रश्न होता, राजकारणात नेत्यांना यशस्वी होण्यासाठी गुंड पाळावेच लागतात का? हा आपला प्रश्न होता आणि त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात. पोल काय आहे तो आपण सगळ्यात शेवटी पाहणारच आहोत, पण तात्पुरता आधी पाहूयात प्रतिक्रिया काय आहेत. पाहूयात प्रतिक्रिया. स्वप्नील थोरवे म्हणतायत, Xच्या द्वारे त्यांनी दिलेले प्रतिक्रिया, सुसंस्कृतपणा जपून राजकारणात यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत, पण अलीकडच्या काळात राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी, अवैध धंद्यातून पैसा कमवण्यासाठी आणि निवडणुकीत बळाचा वापर करण्यासाठी नेत्यांकडून सर्रास गुंड पाळले जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे, लोकांना सुद्धा माहिती आहे. आणखी एक प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. आबासाहेब जरे असं म्हणतात, त्यांची प्रतिक्रिया, खरे गुंड तर स्वतः राजकारणीच आहेत. हा तर त्यांनी एकदम म्हणजे थेट मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आपण गुंडांकडे कशाला बोलतोय? माणसंच ती गुंड आहेत, फक्त केस दाखल झालेली नाही त्यांच्या विरोधात. फक्त राजकारणच नाही तर कोणतंही मोठं काम करायचं तर गुंड लागतातच, असं राजेश पंडित यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि याशिवाय युट्यूबवरती प्रतिक्रिया आलेली आहे, सरळ माणसाला मानतं कोण, याला दुनिया जबाबदार आहे. आणि हा एकदम वेगळा, एकदम तात्विक लेवलचा प्रश्न आहे की जर का उलट्या बोटानेच तूप काढावं लागत असेल तर माणसं तरी काय करतील? राजकारण्यांच्या पाठिंब्याशिवाय गुंड मोठं डेअरिंग करू शकत नाहीत, हा माझा अनुभव आहे, असं रमाकांत म्हणून आहेत, त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. व्यक्तिगत अनुभव असू शकतो. फेसबुकवरती प्रतिक्रिया आलेली आम्हाला, नेत्यांनी गुंड नाही पाळले तर त्यांचे निवडणुकीचे आणि वसुलीचं काम कोण पाहणार? कोणत्याही नेत्याची पूर्वीची संपत्ती आणि आताची संपत्ती, कंसात नातेवाईक आणि मित्रमंडळी धरून याची तुलना करून पहा म्हणजे कळेल, असं उल्हास राऊत म्हणालेले आहेत. आणि ते कळतं ना आपल्याला.
डिक्लेअर्ड संपत्ती निवडणुकीच्या काळामध्ये जी डिक्लेअर्ड जाहीर संपत्ती जर का मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 100-200 पटीने वाढत असेल तर पैसा आला कुठून? संदीप चारी म्हणतात प्रत्येक नेत्याकडे पाळीव गुंड असतातच जे वसुलीची कामं करत असतात, कोणीही धुतल्या तांदळाचा नाहीये, अशा सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया. आणि आणखी एक प्रतिक्रिया घेऊन आपण चर्चेकडे जाऊयात. इंस्टाग्रामवरती आलेली आहे, आता असा कायदा आणला पाहिजे ज्यात गुंडगिरीची केस असेल तर राजकारणात येताच येणार नाही. नील पाटील यांनी म्हटलेलं आहे सध्या तरी आपल्याकडे अशा प्रकारचे कायदे आहेत, तुमच्याकडे जर का गुन्हे दाखल असतील तर ते डिक्लेअर करावे लागतात आणि राजकीय पक्षांवरती दबाव असतो. पण अनेकदा यावरती राजकारण्यांचं म्हणणं असं असतं की आमच्याकडचे हे आंदोलनातले गुन्हे आहेत, ते राजकीय गुन्हे आहेत, त्याला गंभीर गुन्हे मानू नयेत. पण वेगळा विषय होईल. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे येऊयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, पुन्हा एकदा ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत अंजली दमानिया, विविध भ्रष्टाचाराच्या विरोधात नेहमी आवाज उठवत असतात. लक्ष्मण हाके, ओबीसी कार्यकर्ते आणि नेते. याशिवाय धनराज वंजारी आहेत, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी. राम कुलकर्णी आहेत भाजपची भूमिका मांडण्यासाठी. आणि आपल्यासोबत आहेत प्रकाश महाजन, जे स्वतः इथे मात्र ते राजकारणी किंवा मनसेचे पदाधिकारी म्हणून नाही तर एक जुने बीडकर, एक मराठवाड्याचे नागरिक म्हणून आलेले, ज्यांचं मराठवाड्यावर प्रेम आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मी हा प्रश्न घेऊन आता जातो लक्ष्मण हाकेंकडे. लक्ष्मण हाकेजी, माझा मागासा एक प्रश्न राहिला होता. हे जेव्हा होत असतं तेव्हा गुंड असा व्हॅक्यूम मधून तयार होत नाही. म्हणजे मुंबईतला गुंड तयार होतो तेव्हा त्याच्यामागे समाज वगैरेची गणितं नसतात. अनेक अशा प्रकारची माणसं कदाचित बेरोजगार असतात किंवा त्यांना संधी मिळते आणि म्हणून ते गुंडगिरीला लागतात. पण काही ठिकाणची मॉडेल अशी आहेत की त्या माणसाची बहुतांश कार्यकर्ते हे विशिष्ट समाजाचे असतात आणि अशा माणसांना मात्र सामाजिक कार्यकर्ते किंवा आपल्या समाजाचा कोणी राजकारणी असेल तो त्याला बाबापुता करतो, तो त्याला हात नाही लावत. हे समाजाचं राजकारण कसं बघता तुम्ही, समाज आणि गुंडगिरी? नाही, प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आजही सामाजिक दृष्ट्या आजही महाराष्ट्रामधला आपण कितीही पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं तरी आजही मतदान करत असताना जात वाईजच मतदान होतं. तिकीट वाटली जात असताना कुणाचं उपद्रव मूल्य काय आहे, कुठल्या कम्युनिटीचा किती प्रभाव आहे आणि मग किती आर्थिक सक्षमता आहे, हे सगळे पॅरामीटर्स लावले जातात. आणि मग चांगला माणूस तिथंच राहतो. आणि मग जातीय बघा, मी एक 100 तालुक्यांची लिस्ट तुमच्याकडे देईन की या कम्युनिटीची माणसं या लोकांना मतदान करत नाहीत आणि त्या कम्युनिटीची माणसं या लोकांना मतदान करत नाहीत. अगदी बाही गणपतराव देशमुख म्हणून सांगोला तालुक्याचे 11 वेळा आमदार असणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांना सुद्धा जातीच्या या सगळ्या जातीच्या मतदानाला किंवा जातीच्या लिडरला त्यांना सुद्धा यामधून बाहेर काढता आलं नाही. त्यांच्या हयातीत त्यांना सुद्धा ते अमुक कम्युनिटीचे आहेत, मग आपण कसं मतदान द्यायचं त्यांना? हे मी खूप वास्तव आणि तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय. आणि मग पंचायत राजमध्ये जे ओबीसी रिझर्वेशन आलं आणि मग कुठंतरी दलित समाजातली माणसं सरपंच व्हायला लागली, ओबीसी समाजातली माणसं सभापती व्हायला लागली, जिल्हा परिषद सदस्य व्हायला लागली आणि मग गावातले पाटील आम्ही, गावातले जहागीरदार आम्ही, वतनदार आम्ही, हे जे काही ग्रामीण भागामध्ये हे जे काही वास्तव आहे तुम्हाला प्रसन्नजी मी जबाबदारीने सांगतो. पण म्हणजे आधीच्या सरंजामदारांवरचा राग होता लक्ष्मण हाके, मग ते सरंजामदार गेले तर आता आम्ही सरंजामदार, आम्ही त्याच गोष्टी करू ज्या आधीच्या सरंजामदारांनी केल्या आमच्या विरोधात. आता आम्ही त्याचं उत्तर काढू, आता आम्ही सुद्धा सरंजामदार होऊ. भले आमचा समाज कधी काळचा पतित समाज का असे ना, पण आता सुद्धा आम्ही सरंजामदारांसारखं वागू. हे तर तुम्ही सिद्ध करून दाखवलं की जात आणि सरंजामदार असणं याला काही अर्थ नाहीये. तो माणूस एकदा का शक्तिशाली झाला की तो तसाच वागणार. असं हाताच्या बोटावर मोजण्या एवढी माणसं आहेत तुम्ही म्हणताय तसं जर तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर. पण आजही मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही परत मला जातीवादी म्हणाल, धनगर कम्युनिटी ही एक 2 नंबरची कम्युनिटी या महाराष्ट्रात आहे असं म्हटलं जातं. पण तिचा एकही खासदार देशाच्या संसदेत निवडून जाऊ शकत नाही. आणि मग जर तिथं जाऊ शकत नसेल तर त्या कम्युनिटीचे प्रश्न मांडणार कोण? ओबीसीची माणसं असतील, मग तो मंत्री, मग पालकमंत्री. आता मी तुम्हाला उदाहरणादाखल नाव घेऊन सांगतो. सोळंकी म्हणून बीड जिल्ह्यातले आमदार आहेत. मग धनंजय मुंडे पालकमंत्री होणं किंवा पंकजा मुंडे पालकमंत्री होणं, मग काय आम्ही आमची कामं घेऊन ह्यांच्या घरी जायचं का? ही जी काय जात वर्चस्वाची भावना आहे, ही भावना प्रचंड आहे महाराष्ट्रामध्ये. याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि गावगाड्यातली जी भांडणं आहेत, मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या या दरम्यान एक विक्रम गायकवाड नावाचा एक भोर जिल्ह्यामधला एका नवबौद्ध तरुणाची हत्या झाली. त्याच्याही पलीकडे जाऊन माऊली सोट नावाचा एक जालन्यातल्या भोकरदन तालुक्यामध्ये एका माऊली सोट नावाच्या धनगर समाजाच्या तरुणाला डागण्या देऊन त्याला शिक्षा, म्हणजे त्याला त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. परत माऊली सोट म्हणून धनगर समाजाचा लातूर जवळ टाकळी म्हणून गाव आहे, त्याचं फक्त शिर बाजूला फक्त व्यवस्थित होतं आणि ते शिरापासून खाली त्याला प्रचंड प्रमाणामध्ये एवढी मारहाण झाली की एकही हाड त्याचं शिल्लक नव्हतं. या हत्यांकडे ना मीडियाचं लक्ष गेलं, ना सोशल वर्करचं लक्ष गेलं, ना इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष गेलं.
काही ठिकाणी राजकीय मायलेज भेटतंय आणि राजकीय पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा मला संधी आहे या भावनेतून म्हणजे लक्ष्मण हाके तुम्ही अप्रत्यक्षरित्या आता संतोष देशमुखांची जात दाखवून देताय, बरोबर? तुम्ही असं म्हणून जात दाखवून दिली. खैरलांची कव्हर नाही केलं मीडियाने, नगर मधल्या गोष्टी अत्याचार कव्हर नाही केल्या मीडियाने, तेव्हा तुम्हाला नाही दिसलं. परभणीमध्ये जो आमचा मागासवर्गीय समाजातला मुलगा गेला त्याचं कव्हरेज दिलं तेव्हा तुम्हाला जात नाही दिसली. आता मात्र तुम्ही असं सूचित करताय की बघा मीडिया बघा इकडे संतोष देशमुख आहे म्हणून आम्ही कव्हर केलं असं तुम्ही सांगू पाहताय. पाहिजे कव्हरेज मिळालंच पाहिजे, पण माऊली सोड त्याची हत्या त्याच्या वेदना नाहीत का? ते दिसणार नाही का? तो ऑनर किलिंग आहे. विक्रम गायकवाड नवबौद्ध तरुण त्याच्या गुप्तांगावरती 22 वार झाले. तो युपीएससीची मेन्स देणार होता. हे बघा जोशीजी, त्या विक्रम गायकवाड मेन्स परीक्षा युपीएससीची देणार होता आणि त्याची जी पत्नी आहे त्यांनी जो विवाह केलाय, कारण काय तर एका मराठा तरुणी बरोबर जी PSI आहे तिच्या बरोबर लग्न केलं. म्हणून त्याला ज्यावेळी मॅरेज ब्युरो कडून पत्र जातं त्यांच्या घरी, त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तुला आम्ही ठेवणार नाही आणि त्याची हत्या झाली आणि त्याच्याकडे लक्ष जात नाही. भोरचं प्रकरण नाहीये. आपण व्यक्तिगत पातळीला झालेल्या गुन्ह्यांना आता धरत नाही, आपण राजकीय गुन्ह्यांच्या बाबतीत बोलतोय, गुंडगिरीच्या बाबतीत बोलतोय, नाहीतर आणखी दिशा वेगळ्या दिशेने जाईल. मग सैराट चित्रपटापर्यंत आपल्याला जावं लागेल. मी त्याच्यात जात नाही कारण आता चर्चेची ती चौकट नाहीये. पण मी तुमच्या मतांचा आदर करतो. मी लक्ष्मण हाके तुमच्या मतांचा आदर करतो. मला जायचंय राम कुलकर्णींकडे आणि त्यानंतर मी प्रकाश महाजनांकडे पुन्हा एकदा जाणार आहे. राम कुलकर्णीजी, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पुरुष नावाचं नाटक आहे, जयवंत दळवींनी लिहिलेलं फार गाजलेलं नाटक आहे. त्यामध्ये मोहन जोशींनी काम केलेलं आहे आणि त्याच्यात एका ठिकाणी होतं असं की त्या मुलीवर बलात्कार होतो, शिक्षिका असते ती, आणि मोहन जोशी जो खलनायक दाखवलेला आहे तो असं म्हणतो की त्या मास्तराला, मला माहिती आहे तू जनसंघाच्या लोकांना जाऊन भेटायचा प्रयत्न करतोय. आणि मोहन जोशी हे एका पक्षाचे, ते उघड लक्षात येतं की ते कोणत्या पक्षाचे दाखवले गेलेले आहेत. आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे त्या मुलीचा बाप ज्याच्यावर रेप झालेला आहे तो जनसंघाकडे गेलेला आहे. जनसंघ म्हणजे आताचा भाजप. ही प्रतिमा तेव्हाच्या नाटकात सुद्धा होती की भाजप म्हणजे एक नैतिक, म्हणजे तेव्हाचा जनसंघ म्हणजे एक नैतिकतेचा पुरस्कार करणारा पक्ष आणि म्हणून रेप झालेला बाप हा त्या पक्षाकडे जातो असं खलनायक म्हणतोय. माझा आपल्याला प्रश्न आहे, अशी प्रतिमा किमान असलेला भाजप आणि आता जी माणसं सगळी सापडतायत पक्षामध्ये, मी भारताच्या पातळीला जात नाही, मग कुठे गेला तो पक्ष आणि मग ही संस्कृती का आता निपजली जाते? नाही प्रसन्नाजी, भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं सत्ता चालवते, सरकार चालवते, त्याच्यामध्ये सामाजिक सुधारणा असतील किंवा समाज व्यवस्था असेल याच्यामध्ये बदल होत नाही. गुन्हेगाराला गुन्हा शिक्षा दिली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचा सर्वस्वी कुठेही पाठीमागे राहत नाही. एक गोष्ट खरी आहे की लक्ष्मण हाके जे आता म्हणले की सामाजिक स्थिती, सामाजिक चिंतन आणि मीडियाची भूमिका, मी सुद्धा 30-35 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये पत्रकार म्हणून काम करतो. मला तर असं आज म्हणायचं आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपली प्रिंट मीडिया असेल, या मीडियामुळेच आज सगळे प्रकरण दाबलेले असतील. वंचिताचे, उपेक्षिताचे सगळे प्रकरण उघडकीस येतील. संदीप क्षीरसागर जे शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी एका तहसीलदाराला शिवीगाळ केली. काय म्हणून शिवीगाळ केली की तुम्ही इथं रुजू माझ्या परवानगीनं कसे होतात. मी उदाहरण सांगतो. असे जर लोकप्रतिनिधी काम करत असतील, असे जर आमदार वागत असतील, त्यांचे PA जेव्हा एखाद्या शोरूम मध्ये जाऊन घुसतात. थोडं सुरेश धसांबद्दल बोला ना 2 शब्द. राम कुलकर्णी, थोडं धसांबद्दल 2 शब्द बोला ना जरा. क्षीरसागर तुम्हाला आठवले, चांगली गोष्ट आहे, आणखी 10 गोष्टी बोला. पण धसांचा माणूस खोक्या जो काही करतोय त्याबद्दल बोलायची इच्छा नाही तुमची? नाही, क्षीरसागरांचं यासाठी म्हटलं की अशा सगळ्या काही लोकांनी महायुतीला बदनाम करण्याचं देखील अनेकदा कटकारस्थान रचलेलं आहे. सुरेश धस सुद्धा, खोक्या भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धसांनी सुद्धा, मी पत्रकार म्हणून असं म्हणतो की सुरेश धसांनी सुद्धा त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला पाहिजे. एकीकडे लोक रस्त्यावर उतरले, त्याला अटक झाली पाहिजे म्हणून, पण सुरेश धस यांनी सुद्धा त्याला अटक करा अशा प्रकारच्या सूचना सुद्धा प्रशासनाला दिल्या असं त्यांनी तुमच्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे खरं आहे की महायुतीला बदनाम करायचं म्हणून अनेकदा असे काही आमदार पुढे येतात. मला एक प्रश्न विचारतो तुम्हाला, थोडा कल्पित प्रश्न आहे पण मी राम कुलकर्णी तुम्हाला विचारतो. हा कोण खोक्या आहे किंवा काय क्षीरसागरांचा माणूस असेल कोणी, धसांचा माणूस असेल, नाही तर धनंजय मुंडेंचा माणूस असेल कोणी, ही मंडळी पुढच्या 5 ते 10 वर्षात त्यांना भाजपचं तिकीट मिळणार नाहीच म्हणजे नाही असं तुम्ही आता खात्रीशीररित्या सांगू शकता? म्हणजे एक काळ होता की भाजपचे लोक असं म्हणायचे आणि खरंच दिसायचं ते, पण आता आज तुम्ही म्हणू शकता यांना तिकीट मिळणार नाही? नाही, एक गोष्ट खरी की भारतीय जनता पार्टी
गुन्हेगाराचं राजकारण कधी करत नाही. 2014 पूर्वी देशात आणि राज्यामध्ये अशा प्रकारचं राजकारण चालत होतं. तसे समीकरण पुढे येतात अच्छा. आणि नवीन नवीन सुधारणा, नवीन नवीन काही प्रयोग, चांगल्या प्रकारचं स्वच्छ पारदर्शी राजकारण सध्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. बरं. तुम्हाला हेही पण सांगतो मी, 2014 ते 2019 बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व माननीय पंकजाताई मुंडे करत असताना बीड जिल्ह्यामध्ये कुठेही एकही गुन्हा दाखल झाला नाही. एवढंच नाही तर पालकमंत्री म्हणून त्यांनी एसपीला कधीही राम फोन केला कुलकर्णी गुन्हा नव्हता. दाखल होत नाही ही आणखी वेगळी गंमत आहे. त्यासाठी तुम्हाला तो जो क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा नाही. क्राईम रेकॉर्डचा अहवाल येतो ना, त्याच्यात जर का गुन्हे नाही, दाखल मी झालेले बीड असतील तर जिल्ह्याचं- पोलिसांचं काम वाढतं आणि ते काम वाढू नये म्हणून एफआयआर दाखल केल्या जात नाही. त्यामुळे नाही, आकडा नाही, कमी आहे, नाही, कौतुक नाहीये, त्याच्याबद्दल खऱ्या आकडे कळत नाहीत आपल्याला. तसं नाही प्रसन्नाजी, की बीड जिल्ह्यामध्ये सामाजिकरणामध्ये सांस्कृतिक वैचारिकता आहे, चांगली माणसं पण येत आहे, हो. असं नाहीये असं म्हणालो मी. मला खात्री आहे वाल्मिक कराडांची काही ग्रंथालय पण असतील तिकडे, कदाचित उत्तम उत्तम ग्रंथ सुद्धा असतील, जाऊन वाचन केलं पाहिजे. अंजली दमनिया काहीतरी बोलू पाहतायत. अंजलीजी काय म्हणताय? नाही, इतकं भरमसाठ कौतुक होत असताना मला तर काही खरंच हसू येत होतं एकीकडे, की सुरेश धस यांच्याबद्दल ते जे बोलले, आता पंकजा मुंडेबद्दल बोलले. आता पंकजा मुंडे एवढे 3 महिने ही घटना घडून तिथे मसाजोगला जाऊन त्यांना भेटायला काही त्रास होत होता का? त्यांनी एकदाही तो विषय, आणि प्रत्येकाने त्यांना जर विचारलं तर ते म्हणायचे अमुक अमुक तारखेचं माझं ते ऑनलाईन आहे, ते विधान काढा आणि बघा. आता तुम्ही मला सांगा, त्या लोकप्रतिनिधी बीडच्या, हो, तिथे बीडमध्ये इतकी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना घडली खरं. आणि त्यांनी त्याच्यावर काहीच बोलू नये. आणि आत्ताच्या घटकेला पण आपण बघतोय की त्या जेव्हा पुण्याला गेल्या तेव्हा म्हणतात मला इथले प्रश्न विचारा ना, तुम्ही बीडचं काय घेऊन बसलात. तर मला इनसेन्सिटिव्हिटी जी दिसते आणि ती परत परत होताना दिसते सगळ्यांकडनं. त्याच्यात दसांनी तर याच्यात सरळ सरळ पॉलिटिकल ड्रामा केला, याच्यात काहीच शंका नाही. त्यांना फक्त काय होतं, कारण मागच्या निवडणुकीत जे खरं कराडची बायको म्हणाली ते खरं होतं, की हीच माणसं सगळी कराडच्या घरी येऊन गेली होती का, तर तोपर्यंत सपोर्ट होता. पण जेव्हा कराड त्यांच्या टेरिटरीमध्ये काम करायला लागले तेव्हा हे हादरले आणि माझी मला राहील, तुझी तुझ्याकडे ठेव, इथे मी पैसे खाईन, तिथे तू पैसे खा, हे जे सुरू झालं ना त्याच्यात, म्हणजे मी आज बीड बद्दलच नाही बोलत आहे, जालना तसंच, पुणे तसंच, मुंबई तसंच, सगळीकडे. आता मी जसं म्हटलं सोलापूर, आता आपला टाइम ब्रेक होता ना तेव्हा कोणीतरी मला वाटतं ते बघितलं असेल आपलं बोलणं, त्यांनी मेसेज पाठवला, ताई आता नागपूरला या, नागपूर तर खूप प्रचंड मोठा इथे सगळा दहशतवाद चाललेला आहे, तुम्ही इथेही एकदा या. तर हे सगळीकडे होत आहे आणि आपल्याला हे थांबवायला हवं. पक्ष तुम्ही सगळं सोडून द्या. नाही, पण असं अंजली दमनिया म्हणू नका, असं काही जाहीरपणे म्हणू नका. तुम्ही अर्बन नक्षल, देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही वगैरे ठराल, जगणं अवघड होऊन बसेल. तुम्ही मुंबईमध्ये राहता, तुमच्यावरती हे सगळे शिक्के लागतील, त्यामुळे असं काही बोलू नका. कौतुक करायचं असतं, सगळं छान चाललेलं आहे, काही महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे. मी आता शेवटची कमेंट घ्यायला जातोय मी प्रकाश महाजनांकडे. प्रकाशजी, मी जसं म्हणालो होतो तसं मला तुमच्याकडनं या गुंडगिरीच्या बाबतीत नाही, मला बीडच्या चांगलेपणाबद्दल, मराठवाड्याच्या, ज्या मराठवाड्यामध्ये एक स्टॉलवर्ड्स बनले होते, विचारवंत बनले होते, विविध प्रकारच्या छावण्यांचे विचारवंत एकट्या मराठवाड्यात होते. आज तुमच्यासारखा माणूस आणि तुमची सगळी पिढी मराठवाड्यातली या घटनांकडे कसं पाहते, पुढे काय होईल? आम्ही खूप व्यथित आहोत. हो, मी म्हणतो ना की बीड जिल्हा, ज्या जिल्ह्यात मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामीची समाधी आहे, दासोपंत तिथं होऊन गेले, ज्ञानेश्वर माऊलीचं आजोळ बीड जिल्हा होतं, म्हणजे ही तर एक ऐतिहासिक आध्यात्मिक ही परंपरा आहे. पण बीड जिल्ह्याने चांगले खासदार दिलेत, त्यांनी जातपात कधी पाहिली नाही. पण अलीकडच्या काही वर्षामध्ये जात हे धरूनच एक काही पक्ष राजकारणात उतरले आणि त्याच्यातून हा जातीचा एक्सपोर्ट निर्माण झाला. नाही तर बीड जिल्ह्यात आजपर्यंत जे खासदार झाले, द्वारकादास मंत्रीसारखा एक मारवाडी समाजाचा खासदार होतो. आज हे म्हणतात, मला वाटतं रखमाजी पाटील हे धनगर समाजाचे खासदार होऊन गेले. साताऱ्याहून येऊन बीड जिल्ह्यामध्ये नाना पाटील आमच्याकडे खासदार झाले, बाबासाहेब परांजपेसारखे खासदार झाले, गोपीनाथराव झाले. असं काही नाही आहे. पण आज दुर्दैवानं बीडमध्ये एक जाती वळणावर राजकारण गेलं. आत्ता अंजलीताई म्हणल्या की पंकजा मुंडेंनी तिथं जायला पाहिजे. अंजलीताईला माहीत नाही का बीड जिल्ह्यातली काय स्फोटक परिस्थिती आहे? जे आज आरोपी आहेत आणि त्यांची पंकजाची जात एक आहे, त्या गावात जाऊन अजून काही प्रश्न निर्माण करायचे आहेत का?
म्हणजे पंकजा त्या गावात गेली म्हणजे तिला संवेदना मला आहे. महाजनजी आणि मला नाही माहिती गेली आहे, म्हणजे त्याच्यात म्हणून मी संवेदना तुम्हाला नाही. मी या असं चर्चेमध्ये नाही होत यासाठी ना नाही आणत आहे, कारण मला तुमच्याकडनं मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दुर्दैवाने बीड बाबतीत फक्त नकारात्मक बोललं जाते. तुमच्या निमित्तानं जरा बीड बद्दल, मराठवाड्याबद्दलच्या याही गोष्टी पुढे यायच्या होत्या. चर्चेची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे मी या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो न्यूज अवरच्या या चर्चेमध्ये सहभाग दिल्याबद्दल. पण जाण्यापूर्वी आपल्याला आपण जो पोल घेतला होता, लोकांना विचारलं होतं की खरंच लोकांना, राजकारण्यांना आपल्या राजकारणासाठी गुंड पाळणं आवश्यक आहे का? आपण पुन्हा एकदा बघूयात पोल आणि काय म्हणतोय आमचा माझा पोल सेंटरमध्ये काय कशा प्रकारे त्याचा संवाद आलेला बघूया आपण. आपला प्रश्न काय होता आपण पाहूया. आपला पोल मधला हा प्रश्न काय होता आपण पाहूया. आपल्याला एकूण आलेले आहेत प्रतिसाद 15,000. राजकारणात नेत्यांना यशस्वी होण्यासाठी गुंड पाळावेच लागतात का? होय म्हटलेलं आहे 87% आणि नाही म्हटलेलं आहे 13% लोकांनी. 87% लोकांना वाटतंय की होय त्यांना पाळावं लागतात, पण याचा अर्थ लोकांचं समर्थन नाहीये त्याला. लोकांनी एक वास्तवाची जाणीव करून दिलेली की गुंड पाळावे लागतात. हे एक न्यू नॉर्मल झालेलं आहे. कोरोनाच्या काळात शब्द होता न्यू नॉर्मल, तसं न्यू नॉर्मल झालेलं आहे असं लोकांना वाटतंय. वस्तुतः आम्ही पोल मगाशी दाखवला होता, पण लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायच्या आहेत. एक्सवरती आलेली प्रतिक्रिया आहे की खंडणी मिळत नाही. रवींद्र पाटील, गुंडगिरी ही पाळल्याशिवाय खंडणी मिळत नाही असं त्यांनी म्हटलं, आणि खंडणी आलं की तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी पैसा आणता येतो हे त्यांनी गणित दाखवून दिलेलं आहे. मनीष पाथरे फेसबुकवरती त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिलेली आहे. वर्षानुवर्ष सत्ता हवी असेल तर अशी फळी तयार करावी लागते. घोटाळे, चुकीचे धंदे करू नये यांना कोणी बोलत नाही, कारण हीच अदृश्य दहशत आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? 2014 पासून जे भाजपच्या प्रचाराचं एक वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, त्याच्यावरची कमेंट होती. आणखी कमेंट घेऊया फेसबुकवर आलेली. राजकारणी आणि गुंड यात फारसा फरक राहिलेला नाही. दुर्दैवाने ही सगळी मंडळी पांढरे कपडे घालून काळे धंदे करतात आणि जनतेचे सेवक म्हणून मिरवतात. अनंत बोरसे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली. आणखी एक प्रतिक्रिया इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया आहे. सुरेश मोठे म्हणतात, राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी गुंडांची गरजच नाही, चांगल्या कामाची गरज आहे. चांगलं काम जनता कधीही विसरत नाही. त्यांचा एक आशावाद आहे हा, आणि लोकांचा हा आशावाद वाढला पाहिजे की चांगल्या कामाला लोक विसरत नाहीत, त्याला प्रतिसाद देतात. असा प्रतिसाद देण्याचं काम मात्र तुम्ही केलं पाहिजे, लोकांनी केलं पाहिजे. जर का बीड असेल, मराठवाडा असेल किंवा कोणतंही असं शहर असेल, मगाशी अंजली दमानिया सांगत होते नागपूरमध्ये सुद्धा हे प्रकार वाढू लागलेले आहेत, तर जनता काय करते? मीडियाने मीडियाचं काम केलं, सामाजिक कार्यकर्ते त्यांचं काम करतायत. जनता काय करणार आहेत? तुम्ही जोपर्यंत आवाज उठवणार नाही, तुम्ही अशा दादा, काका, अण्णा, आप्पांना जोपर्यंत स्वतःच्या खांद्यावरती बसवून ठेवाल, तोपर्यंत ते खांद्यावर बसल्यानंतर जे करायचं आहे ते नक्की करणार आहेत. तुमचा मात्र भ्रम राहील की ते आपले आहेत, आपल्या समाजाचे. त्या समाजातून, या भ्रमातून बाहेर यायला हवं. तुर्तास आपण 0 आवरमध्ये इथेच थांबतोय. उद्या पुन्हा याच वेळेला एबीपी माझावर शुक्रवारपर्यंत 7:56 0 आवरची चर्चा सुरूच राहील. पादरा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.